तुम्ही कधी नोटीस केलंय की काही लोक रूममध्ये एंटर करतात, सगळ्यांना त्यांच्यासोबत बोलायला आवडतं आणि काही लोक असे असतात की कोणालाच त्यांच्यासोबत बोलायला नाही आवडत. का? इंग्लिशमुळे, कॉन्फिडन्समुळे की अजून काही वेगळं कारण आहे? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे प्रिन्सिपल समजवायचा प्रयत्न करेन ज्यामुळे सगळ्यांना तुमचं बोलणं आवडायला लागेल. हाय, माय नेम इज नंदिनी अँड वेलकम टू माय चॅनल. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊया. आमच्या कॉलेजमध्ये ना माझे जे क्लासमेट्स होते त्यातले काही जण खूप जास्त लाऊड होते, खूप जास्त कॉन्फिडंट होते आणि सगळ्यांना त्यांच्यासोबत बोलायला खूप जास्त आवडायचं. पण खरं तर ते स्टडीजमध्ये थोडे ॲव्हरेज होते. पण काही जण असे होते जे कॉलेजमधले स्कॉलर होते, टॉपर्स होते, त्यांच्यासोबत ना बोलायला कोणालाच नाही आवडायचं. सो आय थॉट की मे बी हे कॉन्फिडन्समुळे असेल. पण जेव्हा मी सायकोलॉजीने विचार केला तेव्हा मला समजलं की हा गेम एनर्जीचा आहे. आणि मी फिजिकल एनर्जीबद्दल नाही बोलत आहे, मी मेंटल एनर्जीबद्दल बोलते. बिकॉज पीपल सेन्स युअर एनर्जी बिफोर युअर वर्ड्स. या गोष्टीला थोडं लक्ष देऊन समजून घ्या. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण जेवढं जास्त बोलू, जेवढे फॅन्सी इंग्लिश वर्ड्स वापरू, तेवढं जास्त लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. पण असं अजिबात होत नाही. कारण आपला ब्रेन आपल्या शब्दांपेक्षा आपल्या एनर्जीला पटकन कॅच करतो. त्यामुळे आपली एनर्जी, आपले इंटेन्शन्स खूप जास्त मॅटर करतात. एक एक्झाम्पलने समजून घेऊया. एक व्यक्ती ना घरातून आर्ग्युमेंट करून त्याच्या मीटिंगला पोहोचतो आणि सेम वर्ड्स असतात, सेम प्रेझेंटेशन असतं, पण तो थोडासा चिडचिडा आणि स्ट्रेसमध्ये असल्यामुळे ना त्याचे जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्यासोबत तो कनेक्टच होत नाही. त्यामुळे जेव्हा त्याला रिअलाईज होतो तेव्हा तो थोडासा शांत होतो आणि कामली, कॉन्फिडेंटली त्यांच्यासोबत पुन्हा बोलतो. तेव्हा ना तिथलं वातावरण थोडं चेंज झालेलं असतं अँड दॅट्स एनर्जी. सो सगळ्यात आधी तुमच्या एनर्जीला इम्प्रूव्ह करा, कामली, कॉन्फिडेंटली बोला. मग बघा तुमचा कम्युनिकेशनचा गेम कसा चेंज होतो. बट कम्युनिकेशनचा खरा प्रॉब्लेम नर्वसनेस पण नाही आहे. कम्युनिकेशनचा खरा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कमी करता. तुम्ही खूप वेळा नोटीस केलं असेल की जेव्हाही आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा 1 ते 2 मिनटं बोलल्यानंतर आपल्याला कळतच नाही की पुढे काय बोलायचं आणि त्यामुळे तो अनकम्फर्टेबल गॅप येतो, सायलेन्स येतो आणि काही लोक ना तो गॅप भरून काढण्यासाठी उगाचच काहीही बोलायला लागतात. म्हणजे त्या गोष्टींचा काही पॉईंटच नसतो आणि हीच गोष्ट तुमची किंमत कमी करतात. दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी उगाचच काहीही बोलायला लागतो, पण ते अजिबात वर्क नाही करत. त्यामुळे तुमचा वेळ घ्या, विचार करा आणि मग बोला. एका इंटरव्ह्यूमध्ये ना एक क्वेश्चन विचारला होता, तर एका कॅन्डिडेटना खूप पटकन ॲन्सर दिलं, पण त्या ॲन्सरला ना काही लॉजिकच नव्हतं. तो फक्त तो गॅप होता ना तो भरून काढायचा प्रयत्न करत होता. कारण इंटरव्ह्यूअर्सला वाटायला नको की त्याला काही ॲन्सर येतच नाही आहे. पण दुसऱ्या कॅन्डिडेटने पॉज घेतला, विचार केला आणि शांतपणे त्याचं ॲन्सर दिलं. हा इंटरव्ह्यू कोण पास झाला असेल? सेकंड कॅन्डिडेट, राईट? कारण त्याने फक्त दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी काहीही ॲन्सर करण्यापेक्षा त्याचा वेळ घेतला, विचार केला आणि शांतपणे त्याचं उत्तर दिलं. अँड दिस इज आवर सेकंड पॉईंट. जस्ट बिकॉज कोणाला तरी इम्प्रेस करायचं याचा अर्थ असा नाही की उगाचच काहीही बोलायचं किंवा खूप जास्त बोलायचं. खूप जास्त बोलणारा माणूस ना कोणालाच नाही आवडत. आणि आमच्या कॉलेजमध्ये ना एक मुलगी होती, जेव्हाही आम्ही बोलायचो ना तेव्हा ती सतत ना स्वतःबद्दलच बोलत असायचे आणि इतकं बोलायची की आम्हाला लिटरली त्याचा कंटाळा यायचा. बट माझी जी बेस्ट फ्रेंड होती ना, जेव्हाही आम्ही बोलायचो तेव्हा ती मला विचारायची की काय चाललं आहे, घरचं काय सुरू आहे, माझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत ना, त्यावर आम्ही दोघी चर्चा करायचो. अँड दिस वॉज सो इंटरेस्टिंग, राईट? अँड दॅट्स द रिझन शी वॉज माय बेस्ट फ्रेंड. लोकांना ना इंटरेस्टिंग आणि व्हॅल्युएबल फील करवता आलं पाहिजे, तेव्हाच ना त्यांना आपल्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडेल. अँड दिस इज आवर थर्ड पॉईंट, दॅट ग्रेट कम्युनिकेटर्स टॉक लेस अँड लिसन्स मोर. आपल्याला असं वाटतं आपण जेवढं जास्त बोलू तेवढं आपण लोकांना आवडू, बट असं नसतं. जेवढं तुम्ही लोकांचं ऐकून घ्याल तेवढं त्यांना तुमच्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडेल. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याचं ऐकून घेताय तेव्हा त्यांना असं वाटतं की या व्यक्तीला आपल्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्यावरती ट्रस्ट करतो. आणि जेव्हा कोणी आपल्यावरती ट्रस्ट करतं तेव्हा ते आपली कंपनी एन्जॉय करतात, आपल्यासोबत टाईम स्पेंड करतात, आपल्यासोबत जास्त बोलायला लागतात. जेव्हाही कोणी बोलत असतं तेव्हा त्याला मध्येच थांबवून आपलंच बोलायचं. दिस इज नॉट अ गुड मॅनर ॲट ऑल. जर तुम्हाला छान कम्युनिकेट करायचं असेल, यू हॅव टू लिसन फर्स्ट. हे तर फक्त 3 पॉईंट्स झाले. याच्या पुढचे 3 पॉईंट्स तर ह्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहेत. सो ते तर अजिबात मिस करू नका.
तुम्ही कधीतरी एक्सपिरियन्स केला असेल, जेव्हाही कोणाशी आपण बोलत असतो तेव्हा जो मध्ये एक पॉज येतो, जेव्हाही असा सायलेन्स येईल तेव्हा स्वतःला ऑकवर्ड न करता स्वतःला त्यामध्ये कम्फर्टेबल करायचं आहे. कारण जेव्हा आपण सायलेन्समध्ये सुद्धा कम्फर्टेबल असतो ना, तेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये स्वतःसोबत कम्फर्टेबल असतो. जो व्यक्ती स्वतःसोबतच कम्फर्टेबल असतो तो स्वतःची कंपनी एन्जॉय करतो आणि असा व्यक्ती ना कोणालाही आवडतो. अँड दॅट्स अवर फोर्थ पॉईंट, सायलेन्स इज नॉट ऑकवर्ड, इट्स पॉवरफुल. तुम्ही काही लोकांना बघितलं असेल, काही लोक ना दुसऱ्यांना इम्प्रेस करायचा कधी प्रयत्नच करत नाहीत. स्वतःमध्येच कम्फर्टेबल असतात, आपल्या मतांवर ठाम असतात. कोणाला तरी इम्प्रेस करायचं म्हणून आपलं ओपिनियन कधीच बदलत नाहीत आणि तीच ॲक्च्युअलमध्ये लोकांना आवडतात. आणि काही लोक असे असतात जे उगाचच फोर्सफुली बोलायचा प्रयत्न करतात, आपले ओपिनियन सारखे चेंज करतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला खूप जास्त बोर व्हायला लागतं. तुम्हाला आठवतंय तुम्ही काही वर्षांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी तुमच्याच रिलेटिव्ह सोबत काय बोलला होतात? ऑफकोर्स नाही आठवणार, पण तुम्हाला हे आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी कोणी तुमचा इन्सल्ट केलेला, कोणी तुमचा डिसरिस्पेक्ट केलेला, कोणी तुम्हाला हॅपी फील केलेलं, कोणी तुमची मदत केलेली. अँड दॅट्स अवर फिफ्थ पॉईंट, पीपल फॉरगेट्स युअर वर्ड्स बट दे डोंट फॉरगेट हाऊ यू मेड देम फील. सो इमोशन्स खूप जास्त मॅटर करतात. हे मॅटर नाही करत की रॅदर हे कोणाला आठवतच नाही की तुम्ही किती चांगले शब्द बोलला होतात कोणाला. शब्द लक्षात नाही राहत, भावना लक्षात राहतात. एक रिसर्च झालेला ज्यामध्ये 2 लोक होते. एकाची बॉडी लँग्वेज चांगली होती, फेशियल एक्सप्रेशन चांगले होते, वॉकिंग स्टाईल चांगली होती, पोस्चर चांगलं होतं आणि एनर्जी चांगली होती. आणि दुसऱ्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज चांगली नव्हती, एक्सप्रेशन्स नव्हते, पोस्चर ठीक नव्हतं आणि आय कॉन्टॅक्ट नव्हता. आणि काही रँडम लोकांना ना विचारलं की ह्या दोन्हीमधला कुठला गुड कम्युनिकेटर आहे असं तुम्हाला वाटते? सो ऑब्व्हियसली आन्सर होतो फर्स्ट. आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो हा खूप मोठा रोल प्ले करतो. सो नेहमी ट्राय करा की तुम्ही स्वतःला चांगलंच प्रेझेंट कराल. तुमची बॉडी लँग्वेज चांगली असेल, तुमचं पोस्चर स्ट्रेट असेल, तुम्ही लोकांशी आय कॉन्टॅक्ट करून बोलत असाल, तुमची एनर्जी चांगली असेल, तुमचे फेशियल एक्सप्रेशन चांगले असतील. मी असं म्हणत नाही आहे की हे तुम्हाला सगळं फेक करायचं आहे, बट ॲटलिस्ट ट्राय करा की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जमतील. सो दीज आर द 6 पॉईंट जे तुम्हाला छान कम्युनिकेट करायला मदत करतील. आणि यातला कुठला प्रिन्सिपल तुम्हाला इम्प्लिमेंट करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि जर तुम्हाला सेल्फ इम्प्रूव्हमेंट, पर्सनॅलिटी, लाईफ स्किल्स हे विषय जर सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील ना, तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करू शकता. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.